अर्थ खातं पुन्हा राष्ट्रवादीला देण्याबाबत भाजपकडून आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र अद्यापही ते आश्वासन पूर्ण न झाल्यानं राष्ट्रवादीकडून नाराजी व्यक्त होतीये. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत देवगिरी निवासस्थानी पार पडलेल्या आमदारांच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांनी अर्थ खात्यावरून खंत व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे. तर अर्थ खात्याबाबत एनडीएचे प्रमुख नेते निर्णय घेतील असं सांगण्यात येत आहे. अर्थ खातं हे आमचं होतं. यापूर्वी नवीनच सुनेत्रा वहिनी अध्यक्ष म्हणजे उपाध्यक्ष उपमुख्यमंत्री झाल्या होत्या आणि बजेट येणार होतं, त्यामुळं ते नंतर देतो असं सांगितलेलं होतं. अद्याप ते मिळालं नाही. अशा प्रकारच्या भावना त्यांनी जरी व्यक्त केल्या असल्या तरी वाटतं आज दिल्लीमध्ये वहिनी गेलेल्या आहेत आणि याचा निश्चितपणाने निर्णय होईल आणि भारतीय जनता पक्ष निश्चितपणानं सन्मान राखेल. त्यांनी आपल्याला टार्गेट केलं गेलं होतं. वहिनींच्या शपथविधीनंतर अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या, परंतु संपूर्ण पक्ष एकसंघ असल्यामुळं आणि त्यावेळेला सुद्धा वहिनींनी शपथ घ्यावी अशी सगळ्या कार्यकर्त्यांची, सगळ्या आमदारांची आणि त्यांच्या कुटुंबियांची इच्छा होती. त्यामुळं त्यावेळेला ह्या दोघांना फक्त टार्गेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याबद्दलची खंत त्यांनी व्यक्त केली हे खरं आहे. मी म्हटलं तर पेल्यामधलं वादळ पेल्यामध्ये संपलेलं आहे. प्रफुल्लभाई हे काही आपल्या कामानिमित्त गैरहजर होते. तर अर्थ खात्यावरून राष्ट्रवादीतल्या नाराजीवर मुख्यमंत्री फडणवीसांनी काय म्हटलंय ते बघूया. अर्थ खातं मागितलं जाते. तुम्हाला मागितलं नाही तुम्हाला मला मागितलं की मी सांग. काल राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये त्यात नाराजी व्यक्त केली गेली सर. माझ्यापर्यंत आली तर मी त्याच्यावर योग्य उत्तर महाराष्ट्राच्या मला मागितलं की मी सांग. काल राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये त्यात नाराजी व्यक्त केली गेली सर. माझ्यापर्यंत आली तर मी त्याच्यावर योग्य उत्तर. महाराष्ट्राच्या राजकारणात विधान परिषद निवडणुकांच्या घडामोडी घडत असताना आतापासून राष्ट्रवादीने 2029च्या विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. मुंबईत झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत काल ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आगामी राजकीय निवडणुकांमध्ये पक्षाने स्वबळावर लढायला हवं अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षाच्या अंतर्गत बैठकांमध्ये त्यांनी महायुतीमधल्या इतर पक्षांवर अवलंबून न राहता स्वतःच्या ताकदीवर राज्यातल्या सर्व 288 मतदारसंघांची तयारी करण्याबाबत मत मांडल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात विशेष चर्चा सुरू आहे आणि महायुतीत आगामी रणनीतीवर याचा मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. तर भुजबळांच्या या भूमिकेवरून राजकीय वर्तुळात काय प्रतिक्रिया उमटल्या आहेत ते पाहूया. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी 288 जागावर तयारी करण्यास सांगितलं असलं तरीही या तयारीचा फायदा महायुती म्हणून सर्वच पक्षांना होणार आहे. प्रत्येक पक्ष आपापली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतो, परंतु सगळ्यांना एकच सांगायचं आहे की 2029ला आम्ही महायुती म्हणूनच निवडणूक लढणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसनं 288 जागांची तयारी केली तरी महायुतीमध्ये ज्यांना ज्यांना जागा सुटतील तिथं त्या सर्व जागांचा फायदा होणार आहे. भारतीय जनता पार्टी देखील सर्वच जागांवर तयारी करत असते. शिवसेना देखील सर्वच जागांवर तयारी करत असते. जे स्वर्गवासी अजितदादांनी धोका ओळखला होता तो आता भुजबळ साहेबांनी ओळखला असेल. मला वाटतं त्यांना राजकीय अनुभव अजितदादांना त्यांना फार आहे. भाजप ज्या पद्धतीने रणनीती करत आहे त्याला पर्याय म्हणून एकनाथ शिंदे स्वतःची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचाच पर्याय म्हणून आज राष्ट्रवादीच्या काँग्रेस पक्षाच्या त्यांच्या पार्टीमध्ये अजितदादा गटामध्ये एक अस्वस्थता आहे की तिथे भाजप दुसरे ताकदीचे उमेदवार आणि ताकदीचे नेत्यांना बळ देण्याचा प्रयत्न करत आहे आणि ह्या भीती, हा धोका भुजबळ साहेबांनी दाखवला असेल तर मला वाटतं की तो त्यांनी त्यांच्या पक्षाने तो विचार करणं गरजेचं आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या 16 जागा आणि नागपूरच्या एका जागेवरची पोटनिवडणूक अशा सर्व 17 जागा महाविकास आघाडी लढवणार आहे. त्यामध्ये काँग्रेस सर्वाधिक जागा लढवेल आणि त्याखालोखाल ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी जागा लढवेल. कोण कुठल्या जागांवर लढेल याविषयीचा निर्णय 2 ते 3 दिवसात होईल अशी माहिती आहे. 29 तारखेला मविया नेत्यांची पुन्हा एकदा बैठक आहे. यावेळी अंतिम चित्र स्पष्ट होईल. तर महायुतीतल्या नाराजीचा फायदा उठवण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून सर्व जागा लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून 16 निवडणुका आहेत. तर नागपूर या ठिकाणी एका ठिकाणी पोटनिवडणुका आहेत. अशा 17 निवडणुकींना आम्ही महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढणार आहोत आणि भारतीय जनता पक्षाचा लोकशाही विरोधी
आणि जो घोडे बाजार मांडला आहे त्याचा निषेध देखील या निमित्ताने करत असताना त्या अनुषंगानं महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीत आम्ही सामोरं जात असताना आज या जागा वाटपाच्या अनुषंगानं प्राथमिक चर्चा आमची संपन्न झालेली आहे. सत्ताधारी